नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. सातारा लोकसभा निवडणूक 2024 आखाडा या विषयाअंतर्गत आपण वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या आणि युतीच्या अंतर्गत जे पक्ष आहेत, त्यांचे जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याविषयी आपण चर्चा करतोय, त्यांच्या पुणे जमेच्या बाजू. आज आपण राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सारंग पाटील यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. 2009 साली ज्या वेळेला श्रीनिवास पाटील खासदार होते राष्ट्रवादीतून, सातारा कराड लोकसभामधून होते. त्याच्यानंतर मतदारसंघ डिवाईड झाले, बदलले, सातारा कराड एक झाला. त्यावेळेला उदयनराजे भोसले हे फार्मात आणि जोशात होते आणि त्यांना भाजपकडून पण बोलावणं होत होतं आणि राष्ट्रवादीकडून पण. सर्वसाधारण त्यावेळेला जनतेचा कल त्यांनी भाजपकडून आणि शरद पवारांच्या पक्षाविरुद्ध लढावं असा होता. परंतु भवितव्याचा विचार करून त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय घेतला आणि हजेरी माळावर एस टी स्टँडच्या तिथं सभा झाली शरद पवारांची. तिथं जाहीर झालं की हे तिकीट उदयनराजेंनाच जाणार. त्यावेळेला श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली. काही दिवसानंतर मग जणू काही ते राजकारणातून निवृत्त झाल्यासारखे झाले आणि काँग्रेसच्या केंद्रातील कार्यकाळात त्यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्या दरम्यान सारंग पाटील हे जास्त राजकारणात नव्हते, परंतु त्यांचा वावर होता. निवडणुकीची कुठली तयारी नव्हती, काय नव्हती, पण गेल्या 8-10 वर्षापासून ते राजकारणात होते. त्यांनी पदवीधरसाठी चांगली तयारी केली होती. एकदा ते अरुण लाड यांच्या बंडखोरीमुळे पडले. दुसऱ्या वेळेला त्यांनी मतदारसंख्या पदवीधरमधली वाढवली, इतकी वाढवली की ते निवडून येण्याची शक्यता होती. परंतु पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाल्यानंतर पुन्हा ते खासदार झाले. त्यामुळे आणि त्यानंतर त्यांचं वाढतं वय लक्षात घेता आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते लोकसभेची, म्हणून त्यांनी पदवीधरच्या निवडणुकीवर पाणी सोडलं आणि अरुण लाडांचा विजय निश्चित झाला. तेव्हापासून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते सातारा मतदारसंघातून फिरत होते. मतदारांच्या गाठीभेटी, कामे मंजूर करून घेणे वगैरे सगळी कामे करत होते. त्यांच्याकडे त्यांचा चेहरा सालस आहे, सगळ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागतात, अगदी लहान मोठा असा भेदभाव करत नाहीत, पर्सनॅलिटी आहे, त्यांचं शिक्षण चांगलं आहे, सनभीम संस्था आहे स्वतःची. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या मीडिया सेलचे ते प्रदेशाध्यक्ष होते आणि भरीव कामगिरी त्यांनी केलेली आहे. पण त्यांच्या उणीव अशा की संघटन त्यांनी वेगळं असं काही केलं नाही स्वतःचं, किंवा श्रीनिवास पाटलांनी पण केलं नाही. आणि श्रीनिवास पाटलांचा वडिलांच्या जो वारसा आहे तो चालवण्याचा त्यांच्यावर दबाव, त्यातूनही त्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून संपर्क कायम ठेवला सगळ्याच तालुक्यात, अगदी वाई खंडाळ्यापासून जावली, सातारा, कराड, पाटण, उत्तर, दक्षिण वगैरे सगळीकडं. पण आत्ता ज्यावेळेला निवडणुकीचं वातावरण तयार सुरू झालं त्यावेळेला इच्छुक मंडळी नावं म्हणजे स्वतः सांगू लागली. त्यातलं ते एकटे सोडले तर ह्या फाटाफाटीनंतर दुसरं कोणाचं नाव नव्हतं प्रत्यक्षात. पण एक कार्यक्रम झाला कराडमध्ये. त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी जे एकनिष्ठ होते शरद पवारांच्या बरोबर, त्यातलं फक्त श्रीनिवास पाटलांचं नाव आणि फोटो वगळला होता. त्यावरून बराच गदारोळ झाला आणि शरद पवार गटा अंतर्गत जी कचकच चाललेली आहे ती डोळे वर काढू लागली, लोकांच्या नजरेस पडू लागली. काही दिवसानंतर सत्यजित सिंह पाटणकर आणि बाळासाहेब पाटील आमदार कराड उत्तरचे यांचा विरोध स्पष्ट झाला. त्याच्याबद्दल चर्चा होऊ लागली. त्यामुळं सारंग पाटलांची उमेदवारीची वाटच बिकट होऊ लागली, कारण हे 2 राहू केतू च्या रूपानं सारंग पाटलांच्या समोर उभे राहिले. बाळासाहेब पाटील राहू असतील किंवा सत्यजित पाटणकर केतू म्हटलं तर चालेल, कारण सत्यजित पाटणकर 2-3 वेळा शंभूराज देसाईंकडून पडलेत. सारंग पाटलांना विरोध करण्याचं त्यांना काही तसं
चांगलं एक मोठं कारण असं नाही सांगता येणार. हे 2-3 वेळा इलेक्शन हारलेत विधानसभेची तिथून. मग लोकसभेला उभं राहायचं असं इच्छा पण जाहीर करतायत. पण त्यांचं तरी कर्तृत्व कुठं आहे? सारंग पाटील अजून कुठलीही निवडणूक लढलेली नाहीत. एकदा फक्त पदवीधरची इलेक्शन लढले. मी इथं सारंग पाटील यांची बाजू घेऊन बोलतोय असा अर्थ नाही. जनतेतून जे ऐकायला मिळते त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन अंदाज घेऊन मी बोलतोय. बाळासाहेब पाटील गेले अनेक वर्ष कराड उत्तरचे आमदार आहेत. तिथं पण श्रीनिवास पाटलांची त्यांना मदत झाल्या नाही असं नाही. सत्यजित सिंह पाटलांना झाल्या. आणखीन त्यांना कुठली मदत पाहिजे होती हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. जिल्हा बँकेला त्यांनी कराड दक्षिणमधून भाजपची मदत घेतली, अतुल भोसलेंची मदत घेतली. मग त्यांना कुठलीही मदत चालते. मग सारंग पाटील यांनी कुठली मदत केली नाही, नसेल केली तर त्यांनी सांगावे. पण अशा चांगल्या चेहऱ्याला जर राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध होत असेल तर ती राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एक चांगली बाब मानता येत नाही. एक लढाऊ उमदा चेहरा तुम्ही तिकीट वाटप होण्याआधीच जर त्याच्यावर हे पाळे आणत असाल तर मग भविष्यात तुमच्यावर पण अशी पाळी येऊ शकते. सारंग पाटील जर लोकसभेला उभे राहिले शरद पवार राष्ट्रवादी गटातून तर त्यांचा वाई खंडाळ्यात चांगला संपर्क आहे. त्याने कामं वगैरे केलेले आहेत, जावलीमध्ये कामं केलेत. श्रीनिवास पाटलांना मानणारा एक सातारा शहरातला सुशिक्षित मतदार वर्ग आहे. कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे चांगल्या पद्धतीनं तिथं लावून धरू शकतात. उत्तरमध्ये बाळासाहेबांना शरद पवारांच्या पुढे ते काही जाऊ शकत नाहीत आणि त्यांना तिथं जोर लावावाच लागेल. दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा बालेकिल्ला आहे, तो भाग आहे. आणि सारंग पाटलांचं किंवा श्रीनिवास पाटलांचं गाव पाटण तालुक्यातलं असल्यामुळं प्रत्येक वेळी त्यांना उचलून धरलेलं आहे तिथून पाटणमधून, कराड दक्षिणमधून, कराड उत्तरमधून. त्यामुळं आणि कोरेगावमधून पण चांगली मतं पडतील. आता वाई खंडाळ्यातून कशा पद्धतीनं ते मतदान घेतील. साताऱ्यात अगदी उदयनराजे जरी समोर असले किंवा पुरुषोत्तम जाधव किंवा नितीन पाटील तरी सारंग पाटील चांगल्या पद्धतीने टक्कर देऊ शकतील असे एकंदरीत वाटते. सारंग पाटलांच्या उणिवांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचं आता जर विरोध होत असेल पाटणमधून किंवा कराड उत्तरमधून तर त्यांचं पण वागणं किंवा काही कुठंतरी चुकत असेल असं म्हणता येईल. किंवा ते संघटन करताना किंवा विविध मतदारसंघात कार्यक्रम घेताना हे तिथले जे स्थानिक नेतृत्व आहे, सत्यजित पाटणकर असू द्या किंवा बाळासाहेब देसाई किंवा शशिकांत शिंदे यांना विश्वासात घेऊन त्यांनी तिथली कामं वगैरे करायला पाहिजे होती. एक गोष्ट आहे की त्यांच्याकडं एक कंत्राटदार किंवा फळबाजी हुजूर करणारी जी मंडळी असतात राष्ट्रवादीकडं, कमिशन एजंट असतात, त्यांना ते अलगून देत नाहीत आणि सहकार्य करत नाहीत. ते पण बहुधा त्यांचं चुकत असावं. त्यामुळं ही माणसं त्यांच्याकडून नकळत दुखावली गेली असावीत आणि त्यांनी वैयक्तिकपणे संघटन करण्याकडे पण लक्ष दिलं नाही. हाही आरोप आहे. म्हणजे जनतेतून तशा प्रतिक्रिया आहेत. कारण वैयक्तिक असे बूथ लेवलपर्यंतचे कार्यकर्ते किंवा वरच्या लेवलचे असं काही कोणाशी चांगले संबंध वगैरे असं ऐकिवात नाही. हा तिथं गोटेमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन ते जे लोक जातात त्यांची कामं वगैरे करतात. कामं करणं गोष्ट वेगळं आणि प्रत्यक्षात फील्डवर जाऊन काम करणं वेगळं. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात त्यांना मानणारा एक वैयक्तिक बूथ लेवलपासून अगदी नेतृत्वापर्यंत गट तयार करायला पाहिजे होते. त्या गटांचा दबाव ह्या आमदार किंवा तिथलं नेतृत्व विधानसभेला करणाऱ्यांच्यावर आला असता आणि त्याचा फायदा त्यांना झाला असता. गेल्या 2-3 वर्षात त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केलं. त्याची किंमत त्यांना मोजावी लागते असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.